किल्ले रायगडावरील 41,000चे वीज बिल थकले। पुरातत्व विभागाबद्दल शिवप्रेमींमध्ये नाराजी। महावितरणकडून अद्यापही वीज पुरवठा सुरूच। युनेस्कोने किल्ले रायगडाचे नाव जागतिक वारसा या यादीत नोंदवल्याने किल्ले रायगडला विशेष महत्त्व प्राप्त झाले असताना किल्ले रायगडावरील वीज बिल मागील काही महिन्यांपासून थकले आहे। वीज बिलाची 41,619 रुपये इतकी रक्कम पुरातत्व विभागाने भरलेली नाही। ही बाब समोर आल्यानंतर शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे। स्वराज्याच्या राजधानीचे वीज बिल भरायला सरकारकडे पुरातत्व विभागाकडे पैसे नाहीत असा सवाल उपस्थित केला जातोय। वीज बिल भरण्याची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे, मात्र वीज बिल थकलेले असले तरी महावितरणाने अद्याप तरी वीज पुरवठा खंडित केलेला नाही। ही समाधानाची बाब म्हणावी लागेल। 10 वर्षापूर्वी अशाच प्रकारे वीज बिल थकले होते, तेव्हा महावितरणाने वीज पुरवठा खंडित केला होता। त्या विषयावरून मोठा गदारोळ उडाला होता। या वर्षीच्या पहिल्या दिवशी जी संध्याकाळची दीपोत्सव साजरा केला होता रायगडावरती, त्यावेळेला सुद्धा रायगडावरती पूर्ण अंधार होता। या अंधारामध्ये चाचपडत जाऊन आमच्या शिवभक्तांनी जाऊन तिथं दीपोत्सव साजरा केला। जर रायगडावरती येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून 25 रुपये आकारले जातात। रोजचे हजारो पर्यटक रायगडावर येतात। आपले पदरचे 25 रुपये तिथं प्रत्येक पर्यटक देतोय आणि गडावरती जाऊन त्याचं आनंद लूट घेतोय। एवढे जर पैसे गोळा करत असताना सुद्धा पुरातत्व खातं लाईट बिल का भरत नाही? त्याचबरोबर रायगडावरती रायगड जिल्हा परिषदेकडून जे सोलर लाईट लावले होते ते पुरातत्व खात्याने ते उघडून काढलेत आणि तो रायगड पूर्ण अंधारात घालवला। त्यामुळे जर लवकरात लवकर पुरातत्व खात्याने जर लाईट बिल भरलं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून त्याचं आंदोलन करावं लागेल, याची पुरातत्व खात्याने नोंद घ्यावी।